नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर इथे माझं जो क्रॉकरी युनिट आहे ना, तो मी सकाळीच क्लीन करायला घेतला होता. म्हणजे मागे जिथं आपला बराच कचरा साठलेला असतो आणि धूळ वगैरे असते म्हणजे बेसिकली. आणि मी सकाळीच म्हटलं क्लीन करून ना मला याची जरा जागा शिफ्ट करायची होती. तर म्हटलं म्हणजे हेल्पर यायच्या आधी केलं तर मग इथलं झाडून वगैरे होऊन जाईल व्यवस्थित. तर त्याच्यावरती हे मी एक हँगिंग प्लॅन्ट ठेवलेलं आहे, जे IKEAमधलं आहे. तर ते खूप छान दिसतं बरं का. त्याच्या एका कोपऱ्यामध्ये आहेत ना हे असे हँगिंग्ज असतात ना, ते खूप सुंदर दिसतात. आणि असं सेम हँगिंग ना तुम्हाला बऱ्याच ठिकाणी माझ्या घरामध्ये दिसेल. ते देखील खूप हाईटवरती होतं. तर म्हटलं आज आता काढलेलंच आहे तर ते देखील पाण्यातून काढून घेऊया. तर म्हटलं याची जी जागा आहे ना ही माझ्या किचनच्या एंट्रन्सला आहे. तर म्हटलं चला याला आपण थोडंसं ओट्याच्या इकडे शिफ्ट करूया. आणि खरं सांगू का म्हणजे किचन आहे ना, त्याच्यामुळे ना थोडंसं वेगळं दिसेल. मला ॲक्च्युली कसं होतं याचा कलर व्हाईट आहे ना, म्हणून मग मी तिथे ठेवू शकत नाही, कारण किचनचा जो ओटा आहे तो ब्लॅक आहे, त्याच्यामुळे तो मॅच होत नाही. आणि आत्ता मात्र मी त्या कॉर्नरमध्ये ओव्हन वगैरे ठेवलेला आहे, त्याच्यामुळे ना तिथला जो लुक आहे ना तो थोडासा चेंज होऊ शकतो. आणि ॲक्च्युली इथे मी जी माझी जी लॅम्पची जी वायर आहे ना ती इकडे घेतलेली आहे, तर ती पण व्यवस्थित दिसत नव्हती. तर म्हटलं चला याला आपण या साईडला शिफ्ट करून बघूया कसं दिसतंय. तर आता तुम्हीच सांगाल मला की तुम्हाला कसं दिसतंय. तर घरातलं झाडून आणि पुसून झाल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं. आणि म्हणूनच म्हटलं पहिलेच त्याची जागा शिफ्ट करून घेतली, अंघोळ करून घेतली आणि आता रिअरेंजमेंट आहे ती करायची आहे. आणि मला हे ना म्हणजे बेडबद्दल बरेच प्रश्न विचारले होते. तर मी एक पर्टिक्युलर व्हिडिओ देखील बनवला होता, पण तो जास्त लोकांपर्यंत रीच नव्हता झाला. तर म्हटलं चला आजच्या या व्हिडिओमध्ये ते देखील शेअर करते. तर माझा हा जो बेड आहे ना तो ॲक्च्युली एकदम रिझनेबल प्राईजमध्ये रेंटेड घरामध्ये राहत असाल तर एकदम परफेक्ट आहे, कारण तो पूर्ण डिसमॅन्टल होतो आणि एकदम हलका आहे. क्वालिटी आणि दिसायला तर अगदी सुंदर दिसतं, म्हणजे तुम्ही नेहमी बघताच माझ्या व्हिडिओमध्ये. तर तो कोणत्या ब्रँडचा आहे काय आहे हे देखील शेअर करते. तर आमचा जो हा बेड आहे, म्हणजे दोन्ही बेड जे आम्ही एकत्र घेतले होते ना, तर हे वुडन स्ट्रीटचे आहेत. आणि वुडन स्ट्रीटचे हे जे बेड आहेत ना ते म्हणजे तुम्ही आता बघतायच इथे तो दिसतोय सुंदर. आणि शीशम वूड आहे, त्याच्यामुळे छान आहे. आणि आता बघा मला एक 1.5 वर्ष झालेलं आहे मी यूज करते आहे. त्याला आत्तापर्यंत तरी काही झालेलं नाही आहे किंवा त्याचं फिनिशिंग असं काही लो दिसत नाही आहे, खूप छान दिसतो. तर यामध्ये मी घेतलेला आहे तो विदाऊट स्टोरेज आहे आणि याच्यामध्ये विथ स्टोरेज देखील अवेलेबल आहे. तर हा आम्हाला थोडासा स्वस्त बघायचा होता म्हणून आम्ही विदाऊट स्टोरेज, की जो 15,000ला पडलेला होता म्हणजे 2 वर्षांपूर्वी, 1.5 वर्षापूर्वी. तर छान आहे क्वालिटी आणि आत्ता देखील त्याची रेट काही खूप जास्त फरक नाही पडला आहे. तर इथे हा कॅबिनेट असा दिसत आहे, थोडासा लुक देखील बदलला आहे, छान वाटतं आहे. आणि हां, आता मेन म्हणजे मी माझं कॅस्ट्रोल वगैरे आहे ना तो मी आयलँडवरती ठेवत होते, तो आता मी तिथे नाही ठेवणार आहे. तिथे मी फक्त एक फ्रूट बास्केट आणि फ्लॉवर पॉट ठेवून देणार आहे. तर कारण आहे ना तिथे असं नेहमी काय होतं माहिती आहे का, मग सगळा पसारा तिथेच येऊन पडतो आणि मग तो एवढा छान देखील वाटत नाही. आणि क्लिनिंग करायला देखील मग सगळं उचलून क्लिनिंग करा. आणि आपला ओटा जो आहे किचनचा तो मात्र आपण सारखाच क्लीन करत असतो. म्हणजे माझी एक सवय आहे की थोडं काम झालं की लगेचच तो पुसून घ्यायचा, तर तो मग सगळा होऊन जातो. तसं मग आयलँडचं क्लिनिंग होत नाही. म्हणून म्हटलं चला आता जे काही सर्विंग बाउल्स असतात किंवा माझा कॅस्ट्रॉल आहे ते सगळं काही मी आता ओट्यावरतीच ठेवणार आहे. तर इथे मी आज सकाळी मुलांसाठी आहे ना मेथीचे पराठे बनवले होते. तर रेसिपी तर मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, पण सकाळी खूप उशीर झाला आणि मग कसं होतं कॅमेरा अँगल ॲडजस्ट करण्यासाठी बराच वेळ जातो. म्हणजे जे 1 तासाचं काम असतं ना ते 2-2.5 तासांवरती होतं, त्याच्यामुळे मग मला रेसिपी नाही जमली. नाहीतर मी शॉर्ट्स तुमच्यासोबत शेअर करणार होते. तर ते बनवले होते आणि मुलांना तर मी म्हणजे सॉस किंवा लोणचं वगैरे सोबत दिलं. म्हटलं संदीपसाठी मला चटणी करायची होती.
तर ती करून घेतली. तर पुदिन्याची चटणी बनवलेली आहे आणि पराठे देखील खूप छान झाले होते. आणि मी दही देखील ओव्हनमध्ये ठेवते ना, तर बरेच जणांनी म्हणजे कमेंट आली होती की ओव्हन नसेल तर मग दही कुठे ठेवायचं. तर असं काही नाही आहे, ओव्हनमध्येच दही जमतं. तुम्ही कुठल्याही कॅबिनेटमध्ये असं कपडा व्रॅप करून ठेवलंत ना तरी देखील दही जमतं. अजून एक गोष्ट मी फॉलो करते दह्यासाठी, ती म्हणजे जेव्हा आपण दूध उकळून घेतो ना, तेव्हा त्याला जितकं जास्त आपण उकळून घेऊ तितकं दही घट्ट जमतं. म्हणजे त्याच्यातलं जे पाणी आहे ना ते पूर्ण घालवायचं. तेवढं दूध जे आहे ते उकळून घेतलं की छान घट्ट असं दही बनतं. थोडा वेळ जास्त वेळ आपण थोडा वेळ गॅस चालवायचा दुधाचा आणि मग ते दह्यासाठी घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी तरी दही लावते. आता हे क्रॉकरी कॅबिनेट जे आहे ना ते पूर्ण व्हाईट आहे, त्याच्यामुळे याचा लुक छान दिसतो. आणि हां, असं काही नाही आहे, व्हाईट जर तुम्ही मेंटेन करू शकत नाही तर तुम्ही वुडन कलरमध्ये, जसं माझा बेडचा जो कलर आहे ना त्या कलरमधले जे काही कॅबिनेट्स आहेत ना क्रॉकरी कॅबिनेट्स, ते देखील अतिशय सुंदर दिसतात. तर असं काही नाही आहे, मला तर व्हाईटमध्ये घ्यायचं होतं म्हणून घेतलेलं आहे, पण कधीतरी होतं की आपल्याकडून मेंटेन होत नाही, तर तुम्ही वुडन कलरमध्ये देखील घेऊ शकता. खूप सुंदर दिसतात आणि एक विंटेज लुक देखील येतो त्याच्याने. सो हे जे क्रॉकरी कॅबिनेट आहे ना हे माझं होम सेंटरचं आहे, पण सेम टू सेम वेकफिटचं जे ब्रँड आहे ना ते अगदी सेम टू सेम, म्हणजे एवढेच त्याच्यामध्ये शेल्फ आहेत. खाली देखील सेम अशाच पद्धतीने अजून एक कॅबिनेट आहे. सो आपलं जे काही स्टीलचं जे काही सेक्शन आहे, म्हणजे काही काही माझी एक्स्ट्राची जी भांडी असतात जे आपल्याला नेहमी लागत नाहीत ना, ते मी याच क्रॉकरी कॅबिनेटच्या खालचे जे कॅबिनेट ड्रॉवर आहेत ना तिथे ठेवलेले आहेत. तर आता बऱ्याच काही काही गोष्टी आहेत ना त्या माझ्या इकडे तिकडे झाल्या होत्या, म्हणजे जसे मी कपबशी वगैरे देखील आहे ना एंट्रन्सला होतं किचनच्या, तर तिथून सारखं घ्यायला येत नव्हतं, म्हणून मग मी इथे वरच्या एका गॅसच्या वरचे जे कॅबिनेट आहे ना तिथे ठेवलं होतं. म्हटलं आता इथे सगळं काही मी शिफ्ट करून घेते. तर हे जे शेल्फ आहे ना, जे म्हणजे आपली जी व्हर्टिकल स्पेस आहे आपल्या किचनमध्ये म्हणा, किंवा तुम्हाला क्रॉकरी ऑर्गनाईज करायचं असेल तर म्हणा, किंवा तुम्हाला डबे एकावरती एक ठेवायचे असतील तर त्यासाठी एकदम मस्त आहे. IKEAमधून घेतलेले आहेत मी. आणि यामध्ये आहेत ना सिंपल साधे स्वस्तातले देखील स्टीलचे अवेलेबल आहेत. तर तुम्हाला असं हलकं वगैरे सामान ठेवायचं असेल ना तर तुम्ही नक्की ते घेऊ शकता. खूप जास्त जागा आपण आहे ना म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच काही काही गोष्टी ठेवू शकतो. तर बघा आता इथे बघा एका सेक्शनमध्ये आहेत ना हे व्यवस्थित ऑर्गनाइज देखील दिसतं. दिसायला तर सुंदर दिसतंच आहे, पण आपल्या वस्तू देखील खूप छान आणि व्यवस्थित राहतात. सो असे जे ऑर्गनायझर्स आहेत ना ते तुम्हाला म्हणजे माझ्या नेहमीच तुम्ही किचनमध्ये बघतच असता. वस्तूंपेक्षा जास्त ऑर्गनायझर्सवरती इन्व्हेस्ट करते मी, कारण ते एक आपली लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंटच असते म्हणू शकतो. किंवा घर देखील किंवा आपलं किचन आहे, ज्यांना आवड आहे किचन व्यवस्थित ठेवण्यासाठी, त्यांच्यासाठी तर ह्या अशा गोष्टी मस्ट हॅवच आहेत. सो अशा पद्धतीने मी इथे म्हणजे जेवढं काही जमेल तेवढं क्रॉकरी कॅबिनेटमध्ये अरेंज करायचा प्रयत्न करते. जे काही माझे छान असे कप, सॉसर, त्याच्यानंतर बाउल्स, त्याच्यानंतर टम्बलर्स वगैरे जे आहेत ते मी ते छान पद्धतीने लावून घेते. आणि हे बघा, हे असं आपण जितकं छान लावू ना तितकं आपलं घर देखील छानच दिसतं. आपल्याला किचनमध्ये काम करायला देखील छान वाटतं. तर इथे सोबतच ऑर्गनाईज करता करता चहा देखील ठेवला. चहा झाला आणि म्हटलं थोडा वेळ बसावं, थोडंसं डोकं देखील चालेल, कारण इतकं सामान आहे तर ते अरेंज होत नाही आहे व्यवस्थित. तर म्हटलं आता मला इकडे तिकडे कुठे ना कुठेतरी परत जागा करायला लागणार आहे. तर म्हटलं चहा घे, तोपर्यंत थोडंसं अजून डोकं चालेल, म्हणून चहा घेतला आणि परत कामाला लागले. तर इथे अजून माझे जे कुकिंग पॉट्स वगैरे आहेत ना याची जागा मला चेंज करायची होती, पण असं वाटत होतं की यार इथेच ते सेफ आहेत क्रॉकरी कॅबिनेटमध्ये. जे कुकिंग पॉट्स आहेत ना हेच मी रेग्युलरली वापरते, कारण माझ्याकडे खूप जास्त पातेले वगैरे नाही आहेत स्टीलचे, त्याच्यामुळे मग मी याच्यामध्येच भात वगैरे लावते. आणि खरं सांगू का, हे जे सिरामिक्सचे पॉट्स आहेत ना हे खूप जास्त वेळ गरम राहतं, म्हणजे याच्यामध्ये जेवण म्हणजे दुसऱ्या कुठल्याही कॅस्ट्रॉलमध्ये गरम राहण्यासाठी ठेवायची गरज पडत नाही.
आणि भाजी शिजली ना तर अजून थोडा वेळ त्याच्यामध्ये उकळत राहतं, कारण ते भांडं जे आहे ना ते ऑलरेडी गरम झालेलं असतं आणि भाजी अजून त्याच्यामध्ये उकळते, म्हणजे भात म्हणा. तर भातासाठी माझे पर्टिक्युलर काही कुकिंग पॉट्स आहेत तेच यूज करते. तर कुकिंग पॉट्स तरी मी आता इथेच ठेवते आणि तिथे देखील मी असा एखादा रायझर परत बघेन की ज्याच्याने एकाखाली एक असं मला ठेवता येईल. त्यानंतर हा एक माझा खूप जुना तांब्या आहे आणि याचं जे झाकण आहे ना ते तुम्ही बघताय. खूप सुंदर आणि म्हणजे जसं सांगितलं की माझी जी युनिक भांडी आहेत ना ते मी पुण्यातल्या एका दुकानातून घ्यायचे. तर ते नेमकं लॉकडाऊनमध्ये बंद झालं होतं. तिथूनच मी हा तांब्या देखील घेतला होता. मला तो खूप आवडतो आणि एक फेवरेट आपण म्हणतो ना, एक आठवण असतात काही काही गोष्टी, तर तशी आठवण आहे त्या दुकानातली. तर तसा तांब्या मला आत्तापर्यंत कुठेही दिसलेला नाही आहे. एकदम युनिक पीस आहे. सो म्हटलं चला आता त्याला देखील क्रॉकरी कॅबिनेटमध्येच ठेवून देऊया. ॲक्च्युली तो मी माझं एक पितळेचं सेक्शन आहे तिथे ठेवला होता. पण म्हटलं इथे ठेवला तर तो ॲटलीस्ट यूज तरी होईल, म्हणून म्हटलं चला त्याची देखील जागा बदलून घेऊया. तर इथे जेवण बनवताना आहे ना आपला नॅपकिन पाहिजे असतो आपल्याला हात वगैरे पुसण्यासाठी. तर इथे मी हा एक हुक ऑर्गनायझर घेतलेला आहे की ज्याला आपण आपले जे नॅपकिन्स आहेत ना ते हँग करू शकतो आणि हे आपल्या डोअर्सला आहेत ना एकदम इझिली लागतात. सो मी हे माझ्या सिंकच्या एरियासाठी ठेवलं होतं, पण म्हटलं आता इथे घेऊया म्हणजे जवळ आपल्याला इथे लावता देखील येईल आणि तुमच्यासोबत देखील शेअर करता येईल. तर यातलं मला अजून एक घ्यायचं आहे, तर ते मी माझ्या बेसिनच्या इथे एरियामध्ये लावणार आहे. सो इथे आत्ता मला हे एकदम मस्त वाटलं. तर नॅपकिन्स वगैरे आपले इकडे तिकडे पडलेले असतात किंवा ते सुकत नाहीत, ओले राहतात आणि आता पावसाळ्यामध्ये तर तसंच होतं. सो आपण अशा पद्धतीने लावलं ना तर ते तिथे सुकून देखील जाईल, आपल्याला दुसरीकडे कुठे सुकवायची गरज पडणार नाही. तर दही दाखवलं तुम्हाला, मस्त असं दही घट्ट झालं होतं. नंतर रोजच्या वापरातले जे माझे नॅपकिन्स आहेत ना ते माझे ॲक्च्युली सुकले ना की ते कुठेही पडायला लागलेत, म्हणजे कुठे इकडे ठेव तिकडे ठेव. तर म्हटलं आत्ता मात्र त्याला एक पर्टिक्युलर मी इथे ड्रॉवर बनवलेला आहे. म्हणजे आता इथल्या ज्या काही माझ्या काचेच्या सिरामिक्सच्या वाट्या होत्या ना त्या मी क्रॉकरी कॅबिनेटमध्ये ठेवल्या आहेत आणि ते जवळ झालेलं आहे. त्याच्यामुळे इथे म्हटलं हे जे नॅपकिन्स आहेत ना हे ठेवण्यासाठी मस्त असं बास्केट झालेलं आहे. ओपन देखील राहील आणि पटकन घ्यायला देखील होईल आणि एक्स्ट्राचे जे नॅपकिन्स आहेत ते देखील मी एका बॉक्समध्ये ठेवलेलं आहे. तर ती देखील मी व्हिडिओ खूप जुनी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली आहे. सो इथे माझे नॅपकिन्स जे आहेत ना, जे माझे डेली वापरातले आहेत ना, ते मी इथे ठेवून दिलेत. जवळच झालेलं आहे आणि इथे माझा हा जो लॅम्प आहे ना, त्याची देखील जागा मी खूप आधी चेंज केलेली आहे. आय होप तुम्ही बघितलं असेल. तर आज ॲक्च्युली माझा झुंबा डे होता, त्याच्यामुळे मला मात्र सगळं काही आवरून लगेचच परत जेवणाच्या तयारीला लागायचं होतं. आणि अशा दिवशी ना मी थोडंसं लाईटच जेवण ठेवते. तर आज म्हटलं चला, सगळ्या भाज्या होत्या, कारण मी लास्ट टाईम पावभाजीची रेसिपी शेअर केली होती आणि त्या सगळ्या भाज्या आहेत ना त्याच मी सगळ्या व्हेज बिर्याणीमध्ये वापरते. तर म्हटलं चला आज आपण व्हेज बिर्याणी बनवूया आणि पटकन देखील होते. तर इथे मी पनीरचे मोठे क्यूब्स ठेवलेले आहेत, याला मी सेपरेटली मॅरिनेट करणार आहे आणि याच्यामध्ये मी दही नाही ॲड करणार आहे, मी नंतर ॲड करणार आहे. तर मी ते भात शिजवायला ठेवते आणि खरं सांगू का, म्हणजे खूप हेक्टिक होतं आहे स्वतःसाठी वेळ काढायचा म्हटल्यावरती. तर पाणी उकळून नंतर मी याच्यामध्ये एक 10 मिनटापेक्षा कमी वेळ लागतो भात शिजायला. एक 90% भात आपल्याला तांदूळ जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. भाज्या कोणत्या टाकलेल्या आहेत ते देखील मी इथे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. पनीर सेपरेट मॅरिनेट केलं आणि बाकीच्या भाज्या ज्या आहेत ना त्या मी सेपरेट मॅरिनेट केलेल्या आहेत. आणि भात असा मस्त असा होतो, कारण याच्यामध्ये मी थोडंसं तेल देखील ॲड केलं होतं पाण्यामध्ये. सो त्याच्यामुळे तो मोकळा होतो. आणि आता इथे मी भाज्या छान असं शिजवून घेते. कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट हे सगळं काही टाकून मी छान शिजवून घेतलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे. आलं लसूण पेस्ट बिलकुल पण स्किप करायचं नाही आहे. जे काही मसाला आहेत ते सगळे तुम्ही याच्यामध्ये ॲड करा. त्यानंतर थोडंसं दही जे आहे ना ते मी याच्यामध्येच टाकणार आहे फोडणीमध्ये आणि मग सगळ्या भाज्या टाकून
पाणी टाकून छान शिजवून घेणार आहे आणि सगळ्यात शेवटी ऑलमोस्ट भाज्या शिजल्यानंतर मग त्याच्यामध्ये पनीर ॲड करते आणि मग एक 2 ते 3 मिनटं हे सगळं काही शिजवल्यानंतर मग मी वरच्यावरती भात टाकणार आहे. अशा पद्धतीने व्हेज बिर्याणी मी सिंपल आणि खूप पटकन होऊन जाते आणि अशा टायमाला आहे ना असं होतं की किती पटकन जेवण होईल असं वाटतं. सो अशा पद्धतीने माझी व्हेज बिर्याणी देखील रेडी झालेली आहे. लेयर वगैरे नाही, डायरेक्टली वरती मी भात जो आहे तो टाकून घेणार आहे कारण मला लवकर निघायचं होतं. सो आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चलो बाय.